पाचगणी महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या उडतरे गावामधील रस्त्याची दुरावस्था झाली असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारा प्रवासी आणि पर्यटक देखील कमालीचा नाराजी व्यक्त करतोय। या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असूनही रस्ता का होत नाही असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। शिवाय या गावामध्ये अनेक लोकप्रतिनिधी मतदानाच्या वेळेला येतात, मात्र मतदान झाल्यानंतर फिरकत देखील नाही। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय उडतरे ग्रामस्थांनी घेतला आहे। 2 वर्षाला हा रस्ता रखडलेला आहे। आमचे लोकप्रतिनिधी जे आहेत 10 वर्ष झालं ते आमदारकी आहेत। लोकप्रतिनिधी मी काय डायरेक्ट बोलू शकत नाही। 10 वर्षाला आता त्यांची तिसरी ट्रीम आहे, पण उत्तरवर त्यांच्या वडिलांनी एवढं प्रेम केलं, पण ते एकदाच येते परत जाते, परत येतच नाही। आणि मग गावात काय चाललंय काय नाही ते काय आम्ही जरी बोललो किंवा त्यांच्या कानावर गेलं ते दुर्लक्षच करते। आता ह्या रस्त्यानं पाचगणी महाबळेश्वर कुडा हायस्कूलपासून तो जो रस्ता झाला डायरेक्ट पाचगणी महाबळेश्वरचा तो रस्ता बघा, आणि हायवेपासून हायस्कूलपर्यंत रस्ता बघा। या रस्त्याचं काम सुद्धा निष्कृत झालेलं आहे, पाहिजे असं काम झालेलं नाही। काय मागणी? हां, तर आता ह्या रस्त्याने वयस्कर माणसं आहेत, वयस्कर स्त्री आहेत, त्या रानामाळ्याच्या शेतामध्ये जाणाऱ्या हायस्कूलची मुलं आहेत, विरमाड, खडकी, कळंब, सर्जापूर, मराठी शाळा हायवेला आहे, तिकडं वस्ती आहेत। लहान मुलं वस्तीमुलं चालत बाहेर शाळेत येते। तिकडे एक पोपटवाडी म्हणून वस्ती आहे, तिथली मुलं चालत इकडे येते। आणि इथून वाहतूक माझी कळंब गाव जे आहे तिकडे रस्त्याचं काम चालल्यामुळे सगळी वाहतूक ह्या रस्त्याला होती, कळंब सर्जापूर। त्यामुळे हा रस्ता एवढा खराब झाला आहे की आणि पावसाळ्यात सुद्धा इकडून चालायला मुश्किल होतं।